तुम्ही उत्स्फूर्तपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेला आहात याचा अर्थ या दुःखाची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे। या दामिनी पथकाने आपण दररोजच हजेरी लावणं गरजेचं आहे आणि पीडितेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यामुळे कृपया खूप दुःख झालं आणि ती दुःखाची जाणीव कळते मला की काही विद्यार्थी सगळे पालक खूप जण उपस्थित आहेत, पण ह्याला आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि मला वाटतं मुलींना आणि मुलांनी आपण सगळे सोबतच होतो। तुम्ही आज सगळेजण आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद। पण नाही का कालची जी घटना आहे म्हणजे नाही का आता जसं मॅडमने सांगितलं की नाही का पोलिसांना पण सांगितलं होतं आम्ही स्वतः गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर, पण तरी पण पोलिसांनी म्हणजे मॅडम बोललात की नाही का पोलिसांनी शोध लावायचा प्रयत्न केलाय, पण नाही आम्हाला सगळ्यात जास्त गरज होती पोलिसांची। ज्यावेळेस आम्हाला धमकी भेटली त्यावेळेस आम्ही पोलिसांकडे गेलो कारण की आम्हाला वाटत होतं घरच्यांसोबत आमची ते सुद्धा मदत करतील, पण नाही का पोलिसांना आम्ही फक्त पोलिसांजवळ एक मागणी घातली होती। त्यांनी जे स्वतः कबूल केलं होतं की त्याचे 2 फोन आहेत, त्या फोनमध्ये सगळा डाटा आहे जे की प्रूफ म्हणून आमच्या साईडला होतं। आम्ही पोलिसांसोबत मागणी घातली की ते 2 फोन जप्त करा, पण तरी सुद्धा पोलिसांनी ते 2 फोन जप्त केलेले नाहीत आणि त्याच टेन्शन मध्ये आज परत धमकी येऊन तिने स्वतःचा जीव गमावलाय। तिच्या आई सगळे माझ्या पोरीसाठी जमा झाले ना, ते खूप तिला आवडत, पण मी तुम्हाला सगळं खरं सांगते, माझ्या पोरीची काही चूक नव्हती, माझी मैत्रीण होती ती आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो। आज आम्ही कुठं कमी पडलो नाही, पण माझ्या लेकराला ID फक्त पाठलाग करून तिची ID मागितली इन्स्टाची, फक्त तेवढ्या IDला माझी पोरगी बळी पडली। एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो हरामखोर आंबडमध्ये तिला अडवत होता आणि तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्यांनी एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहित नव्हती। बाळांनो कधीच इंस्टावर मैत्री करू नका ग, माझं जज होणारं पिल्लू होतं ग, सगळ्या मसोदरी शाळेची आंबड तालुक्याची शान होती ग, माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय ग। या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो, माय बहिणी येत रे तुम्हाला, आज माझं काळीच गेले रे, माझ्या आई वडिलांनी माझा नवरा उद्ध्वस्त झालोत रे, आमच्या घराचा एकुलता एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर, मी त्याच्या घरी गेले होते, हातपाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली, तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या, तुम्ही तुमच्या पोराला दापा। तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेज मध्ये माझ्या पोरीला बोलली, माझ्या पोरीला सहन झालं नाही, माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो, तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं, तो सायको आहे, त्याने एवढ्या लेकरांना सांगितलं ग, एवढ्या लेकरांना तिला चिडवायला लावायचा, माझं बाळ शांतनगर मध्ये चाललं नाही शेवट। आणि एक दिवशी भाऊबीजेच्या दिवशी घेऊन गेले तर तो कोण ग, तो रोहित थोरात, तो ताई रोहन बसके, या पोरांनी तिला छेड काढली, या पोरांनी तिचं नाव घेऊन तिला छेडलं। आंबडमध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगानं गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात आलेले होते, त्यामध्ये विद्यार्थी महिला आणि नागरिक यांचा सहभाग होता। त्यांचं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या ज्या काही भावना आहेत निवेदनरूपी त्या भावना मी शासनामार्फत पोहोचवत आहे आणि संबंधितांना पत्र व्यवहार करून पुढील कारवाई करण्यात येणार।